जयेशजी, आज जे तुम्ही अंबरनाथ नगरपालिकामध्ये जे निवेदन दिलेलं आहे वोट चोरीबद्दल, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर बघा, आज राहुल गांधी यांनी देशभरात एक आंदोलन चालू केलेलं आहे, वोट चोरी. निवडणूक आयोग कशा प्रकारे वोट चोरी करत आहे ते पूर्ण देशाला आणि देशाच्या नागरिकांना दाखवण्याचं काम माननीय राहुल गांधीजी करत आहेत. त्याची प्रचिती मला अंबरनाथ विधानसभेच्या मतदार यादीमध्ये आलेली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा तसेच डॉक्युमेंट्स आणि त्याचे इम्पॉर्टंट जे पुरावे आहेत ते मी जमा करायला चालू केलेले आहेत. लवकरच मी त्याचा खुलासाही करेन. पण त्याचाही पुढचा मुद्दा असा की आता अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक ही तोंडावर येऊन थांबलेली आहे. वॉर्ड रचना जाहीर झालेली आहे आणि वॉर्ड रचनेनुसार प्रभाग रचनाही जाहीर केलेली आहे आणि प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली आहे अंबरनाथ नगरपालिकेने. तर अंबरनाथ नगरपालिकेने प्रभाग क्रमांक 28 मध्ये पूर्णपणे दुर्गादेवी पाडा नावाने उल्हासनगरचे मतदार तिथे ॲड केलेले आहेत. आता हे मतदार ॲड का केलेले आहेत की कोणाला तरी बोगस मतदान करून त्याचा फायदा कोणाला तरी भेटावा म्हणून कदाचित हा अंबरनाथ नगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने केलेला भोंगळ कारभार आहे. त्याच्या विरोधात मी माननीय निवडणूक अधिकारी तहसीलदार यांना रितसर पत्र दिलेलं आहे. तसेच मुख्याधिकारी अंबरनाथ तथा प्रशासक यांनाही पत्र दिलेलं आहे आणि त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की उल्हासनगर महानगरपालिकेत राहणारे मतदार यांचे नावं तुम्ही उल्हासनगरमधून डायरेक्टली अंबरनाथ नगरपालिकेच्या यादीत कसे घेता. जर त्यांचं म्हणणे असेल की दुर्गापाडा हा त्यांचा भाग आहे तर मग मला एकच त्यांना म्हणणे की जर त्यांचं असं म्हणणे असेल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या की दुर्गापाडा तुमचा भाग आहे. म्हणजे उद्या जर आम्हाला सुविधा हव्या असतील, आम्हाला नाली हवी, आम्हाला रस्ते हवेत, आम्हाला स्वच्छता हवी तर त्याच्यासाठी आम्ही उल्हासनगर महापालिका न जाता डायरेक्ट अंबरनाथ नगरपालिकेकडे येऊ. याच्या पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची? सर बघा, मी माझ्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की जर येत्या 7 दिवसात मला रितसर पत्राद्वारे जर तुम्ही कळवलं नाही तर मी माननीय उच्च न्यायालय येथे निवडणूक आयोगाच्या विरोधात EIL दाखल करेन. थँक्यू. हो.